नमस्कार, मी शिवम बोरकर, बोरकर गुरुजी आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचे 2 थेरम, ज्याच्यामध्ये बघा फर्स्ट थेरम आपल्याला बघायचा आहे पायथागोरस थेरम आणि सेकंड बघायचा आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. तर बघा सुरुवात करूया आपल्या फर्स्ट थेरमला, ज्याचं नाव आहे बघा पायथागोरस थेरम. तर या ठिकाणी बघा सुरुवातीला या थेरमचं नेमकं म्हणणं काय आहे? तर या ठिकाणी बघा आपण एक ट्रायंगल घेतला, ABC राइट अँगल ट्रायंगल घेतला या ठिकाणी ABC आणि बी काय घेतला आपण 90 डिग्री. तर याच्या एक्झॅक्ट अपोजिट वाली जी साइड आहे म्हणजे कोण AC हे काय असते हायपोटेनस. तर या ठिकाणी थेरमचं स्टेटमेंटचं म्हणणं असं आहे की जर आपण या ठिकाणी हायपोटेनसचा जर स्क्वेअर केला तर हा काय असणार आहे सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड. तर याच्या रिमेनिंग टू साइड कोणत्या येतात एक AB स्क्वेअर प्लस रिमेनिंग साइड कोणती आहे BC स्क्वेअर. तर आपल्याला काय करायचं हे प्रूव्ह करायचं. तर याच्यासाठी बघा आपल्याला या थेरमचा जो बेस आहे तो आहे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल, जो आपण फर्स्ट थेरम बघितला होता तो. तर बघा या ठिकाणी पहिले सुरुवातीला लिहिणार आपण स्टेटमेंट. स्टेटमेंट तर या ठिकाणी बघा स्टेटमेंट काय आहे द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल्स टू सम ऑफ रिमेनिंग टू साइड. तर या ठिकाणी काय लिहिणार सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड इन अ राईट अँगल ट्रायंगल the square of hypotenuse is equal to sum of square of remaining two side. तर या ठिकाणी बघा आपण काय लिहिलं स्टेटमेंट. त्याच्यानंतर बघा आपला असते गिवन पार्ट. तर या ठिकाणी बघा आपल्याला गिवन मध्ये काय दिलेलं आहे की आपल्याला दिलेलं आहे इन ट्रायंगल ABC. आपला जो अँगल ABC आहे हा कितीचा दिलेला आहे आपल्याला 90 डिग्रीचा दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला त्याच्यानंतर असते आपलं टू प्रूव्ह. तर आपल्याला काय प्रूव्ह करायचंय तर आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे AC स्क्वेअर इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC स्क्वेअर इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस या ठिकाणी काय BC स्क्वेअर. त्याच्यानंतर असते आपलं बघा या ठिकाणी कन्स्ट्रक्शन. तर या ठिकाणी बघा आपण कन्स्ट्रक्शन मध्ये काय करत आहे एक परपेंडिक्युलर काढत आहे कशावर हायपोटेनसवर. सच दॅट अशा पद्धतीनं की ADC काय असले पाहिजेत कोलिनियर असले पाहिजेत. म्हणून या ठिकाणी काय केलं बघा ड्रॉ BD परपेंडिक्युलर हायपोटेनस AC सच दॅट ADC काय असले पाहिजेत ADC काय असले पाहिजेत कोलिनियर असले पाहिजेत. काय असले पाहिजेत कोलिनियर. त्याच्यानंतर बघा आपला येतो प्रूफ पार्ट. तर या ठिकाणी बघा आपण लिहिणार की इन ट्रायंगल ABC आपल्याला ABC अँगल दिलेला आहे 90 डिग्री. हे काय आपल्याला गिवन. त्याच्यानंतर बघा सेगमेंट BD परपेंडिक्युलर आहे AC वर. हे काय आपलं बघा या ठिकाणी कन्स्ट्रक्शन. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपण सुरुवातीला जो सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल थेरम बघितला होता, ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की जर आपण अल्टिट्यूड ड्रॉन केला तर जे दोन नवीन ट्रायंगल तयार होतात ते काय होतात सिमिलर होतात ओरिजिनल ट्रायंगल सोबत. या ठिकाणी बघा की ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC आणि कशावरून लिहित आहे आपण सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. तर फर्स्ट थेरम जो प्रूव्ह केला आपण त्याच्यावरून लिहिलं. त्याच्यानंतर बघा काय करायचं आणि कशा पद्धतीने याला लक्षात ठेवायचं. तर सुरुवातीला बघा काय घ्यायचं आपला ओरिजिनल ट्रायंगल घ्यायचा आणि त्याच्या सोबत घ्यायचा हा वरचा ट्रायंगल ADB. या ठिकाणी आपण घेणार इन ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल ADB आणि जर हे सिमिलर असतील तर यांच्या करस्पॉन्डिंग साइडचे रेशो कशात असतात प्रोपोर्शन मध्ये असतात. म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो की AB अपॉन AD इक्वल्स टू BC अपॉन DB इक्वल्स टू AC अपॉन AB. तर या ठिकाणी बघा आपण हा फर्स्ट वाला रेशिओ आणि हा थर्ड वाला रेशिओ काय करणार आहे सॉल्व्ह करणार आहे. AB इंटू AB काय होणार AB स्क्वेअर इक्वल्स टू AD इंटू या ठिकाणी काय होणार
AC म्हणून या ठिकाणी AC इंटू काय लिहिणार AD. या ठिकाणी याला दिलं इक्वेशन नंबर फर्स्ट आणि हे कशावरून लिहिलं आपण करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रोपोर्शन. कशात असतात प्रोपोर्शन मध्ये. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट काय करायचं आपल्याला ओरिजिनल ट्रायंगल ABC घ्यायचा आणि त्याच्यासोबत कोणता घ्यायचा खालचा वाला जो ट्रायंगल बनवता येतो म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल. या ठिकाणी कोणता बघा BDC. तर या ठिकाणी ट्रायंगल ABC काय आहे सिमिलर आहे कोणासोबत ट्रायंगल BDC सोबत. तर या ठिकाणी याच्या साइड देखील आपण कशात लिहू शकतो प्रोपोर्शन मध्ये लिहू शकतो. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार की AB अपॉन BD इक्वल्स टू BC अपॉन DC इक्वल्स टू AC अपॉन BC. या ठिकाणी काय लिहिणार आपण करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन कशामध्ये असणार प्रोपोर्शन मध्ये असणार. कशामध्ये असणार प्रोपोर्शन मध्ये. तर या ठिकाणी बघा आपण इक्वेशन फर्स्ट दिला. सेकंड इक्वेशन आपल्याला या कंडिशन वरून मिळणार. तर या ठिकाणी बघा आपण कोणाला सॉल्व्ह करणार. या ठिकाणी बघा कोणत्या दोन टर्म सारख्या दिसत आहेत आपल्याला. तर या ठिकाणी बघा दिसत आहे आपल्याला BC म्हणून आपण काय करणार या सेकंड लास्ट ज्या दोन टर्म येतात त्या काय करणार सोबत सॉल्व्ह करणार. मग या ठिकाणी काय येणार बघा BC इंटू BC स्क्वेअर. या ठिकाणी काय मिळणार आपल्याला AC इंटू DC. या ठिकाणी आपल्याला दिले याला इक्वेशन नंबर सेकंड. त्याच्यानंतर बघा आपल्याला प्रूफ काय करायचं होतं आपल्याला प्रूफ करायचं होतं AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आपण या ठिकाणी AB स्क्वेअरची व्हॅल्यू काढली या ठिकाणी BC स्क्वेअरची व्हॅल्यू काढली. आपल्याला काय करायची त्या दोन्हीची ऍडिशन. म्हणून या ठिकाणी आपण काय करणार ऍड इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड. म्हणून या ठिकाणी लिहिणार ऍड इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. तर या ठिकाणी बघा लेफ्ट हँड साइडला काय होईल AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल्स टू AC इंटू AD प्लस AC इंटू DC. तर या ठिकाणी बघा काय मिळणार AP स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. तर या ठिकाणी जर तुम्ही बघत असाल तर या ठिकाणी दोन्ही टर्म मध्ये बघा काय कॉमन निघते. या ठिकाणी कॉमन काढलं AC. नेक्स्ट राहिलं काय AD प्लस DC. जर आपण डायग्राम व्यवस्थित बघितली तर आपल्याला बघा या ठिकाणी AD प्लस DC म्हणजे आपल्याला काय मिळणार AC. म्हणून या ठिकाणी बघा AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर AC इंटू AD प्लस DC च्या जागी AD प्लस DC च्या जागी आपण काय लिहू शकतो AC. म्हणून या ठिकाणी बघा AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल्स टू AC इंटू AC काय होणार AC स्क्वेअर. आणि यालाच आपण या पद्धतीने लिहू शकतो की AC स्क्वेअर बरोबर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हेन्स जर आपण सुरुवातीचा सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल जर थेरम केला तर आपण बघितलं की त्याच्यावर आधारित आपला थेरम होता जॉमेट्रिक मीन थेरम. आणि त्याच्यावरच आधारित बघा या ठिकाणी कोणता थेरम होता आपला पायथागोरस थेरम. याच्यामध्ये आपण फक्त एक्स्ट्रा स्टेप एवढी केली. आपण काय केलं की जे ट्रायंगल सिमिलर दाखवलेत त्यांच्या बाजू प्रोपोर्शन मध्ये लिहिल्या तिथून आपल्याला इक्वेशन फर्स्ट मिळालं. तर त्याच्यामध्ये आपण रेशो कोणते सारखे घेतले ज्याच्यामध्ये व्हॅल्यू बघा सेम येत होते. या ठिकाणी AB याला सॉल्व्ह केलं इथून आपल्याला इक्वेशन फर्स्ट मिळालं. सिमिलरली बघा सेकंड ट्रायंगल घेतला त्याच्यासोबत BDC सोबत ABC. या ठिकाणी बघा आपल्याला ज्या सिमिलर व्हॅल्यू मिळाल्या तेच रेशो आपण काय केले सॉल्व्ह केले. त्याच्यानंतर तिथं आपल्याला सेकंड इक्वेशन मिळालं आणि त्या इक्वेशनची काय केली ऍडिशन केली. या पद्धतीने बघा आपण या थेरमला काय करू शकतो प्रूव्ह करू शकतो. यानंतर आपल्याला बघायचं आहे कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. आता आपण बघितलं होतं पायथागोरस थेरम ज्याच्यामध्ये आपलं स्टेटमेंट होतं द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल्स टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड. त्यावेळेस बघा आपण कोणता थेरम म्हणला त्याला पायथागोरस थेरम. आता आपल्याला बघायचं कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. म्हणजे बघा या ठिकाणी काय करायचं की इफ इन अ ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ वन साइड इज इक्वल्स टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड जर येत असेल तर त्यावेळेस त्याला काय म्हणायचं राईट अँगल ट्रायंगल. तर या ठिकाणी बघा काय दिलेले आपल्याला सपोज आपण या ठिकाणी ट्रायंगल ड्रॉ करते बघा ABC. तर या ठिकाणी बघा सुरुवातीला आपण लिहिणार स्टेटमेंट काय आहे इन अ ट्रायंगल
इफ द स्क्वेअर ऑफ वन साइड is equal to sum of square of remaining two side, then triangle is कोणता ट्रायंगल? राईट अँगल ट्रायंगल. तर या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलेलं आहे? आपल्याला दिलेलं आहे AC स्क्वेअर इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हे आपल्याला काय गिवन आहे. तर आपल्याला प्रूफ काय करायचा? हा जो ट्रायंगल आहे ABC हा काय दाखवायचा? राईट अँगल ट्रायंगल. म्हणजेच आपल्याला दाखवायचा अँगल ABC कितीचा दाखवायचा? 90 डिग्रीचा. मग या ठिकाणी बघा आपल्याला नेक्स्ट आपला जो पार्ट असते तो असते बघा या ठिकाणी गिवन. तर या ठिकाणी बघा आपल्याला दिलेलं आहे इन ट्रायंगल ABC आपल्याला दिलेला आहे AC स्क्वेअर इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट असते आपलं टू प्रूफ. तर या ठिकाणी बघा प्रूफ काय करायचं आपल्याला प्रूफ करायचं की अँगल ABC आपल्याला काय दाखवायचंय? 90 डिग्रीचं दाखवायचंय. नेक्स्ट बघा आपलं असते कन्स्ट्रक्शन. तर या ठिकाणी बघा आपण कन्स्ट्रक्शन मध्ये काय करत आहे? आपण ट्रायंगल ड्रॉ करत आहे PQR. या ठिकाणी बघा आपण ट्रायंगल ड्रॉ करत आहे PQR. पण अशा पद्धतीने ड्रॉ करत आहे की AB ची जेवढी लेंथ आहे तेवढी कोणाची असली पाहिजे? PQ ची. आणि BC ची जेवढी लेंथ असली पाहिजे तेवढी कोणाची असली पाहिजे? QR ची. आणि आपण एक्स्ट्रा ऍड करत आहे की अँगल PQR कितीचा असला पाहिजे? 90 डिग्रीचा. म्हणून या ठिकाणी कन्स्ट्रक्शन मध्ये आपण काय करत आहे? ड्रॉ ट्रायंगल PQR सच दॅट कशा पद्धतीनं AB ची लेंथ साइड AB इक्वल्स टू साइड PQ and side BC equals to side QR and angle PQR equals to काय केलं आपण? 90 डिग्री काय केलं? ड्रॉ केलं. त्याच्यानंतर बघा असते आपला प्रूफ वाला पार्ट. नेक्स्ट असते आपला प्रूफ वाला पार्ट. तर या ठिकाणी बघा आपण काय करणार की आपल्याला जो गिवन आहे काय दिलेलं बघा इन ट्रायंगल आपण जे कन्स्ट्रक्शन केलं ते PQR अँगल PQR या ठिकाणी काय 90 डिग्री. म्हणून बघा या ठिकाणी आपण या ट्रायंगल मध्ये कोणता थेरम लावू शकतो? पायथागोरस थेरम. म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो PR स्क्वेअर इक्वल्स टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. याला दिलं इक्वेशन फर्स्ट. आणि कशावर लिहिलं आपण? बाय पायथागोरस थेरम या ठिकाणी देणार इक्वेशन फर्स्ट. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय मिळालं? PR स्क्वेअर इक्वल्स टू या ठिकाणी बघा आपण कन्स्ट्रक्शन मध्येच असं केलं की PQ ची जेवढी लेंथ आहे तेवढी कोणाची? AB. म्हणून या ठिकाणी PQ स्क्वेअर जेवढा असणार आहे तेवढा कोण असणार आहे? AB स्क्वेअर. म्हणून या ठिकाणी PQ स्क्वेअरच्या जागी आपण काय लिहू शकतो? AB स्क्वेअर. म्हणून या ठिकाणी लिहिणार आपण AB स्क्वेअर प्लस त्याच्यानंतर बघा QR ची जेवढी लेंथ आहे तेवढी कोणाची? BC ची. म्हणून QR स्क्वेअर इक्वल्स टू काय असणार? BC स्क्वेअर. म्हणून या ठिकाणी काय करणार आपण? BC स्क्वेअर काय केलं आपण? पुट केलं. आणि या ठिकाणी कशावरून केलं? याला दिलं इक्वेशन सेकंड. आणि कशावरून केलं आपण? कन्स्ट्रक्शन. हे काय केलं होतं आपण? कन्स्ट्रक्शन. याला दिलं आपण इक्वेशन सेकंड. त्याच्यानंतर बघा आपल्याला गिवन मध्ये काय दिलेलं होतं? आपल्याला दिलं होतं AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर याची जी व्हॅल्यू आहे ही इक्वल आहे कोणाच्या? AC स्क्वेअर. म्हणून या ठिकाणी आपण याच ठिकाणी काय करू शकतो? पुट करू शकतो. काय करू शकतो बघा या ठिकाणी PR स्क्वेअर इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअरच्या जागी आपण पुट करू शकतो AC स्क्वेअर. त्याच्यानंतर काय करणार बघा या ठिकाणी टेकिंग स्क्वेअर रूट. तर या ठिकाणी बघा आपल्याला काय मिळालं? PR ची जेवढी लेंथ आहे तेवढी कोणाची मिळाली आपल्याला? AC ची. तर या ठिकाणी बघा आपण काय करणार? हे जे दोन्ही ट्रायंगल आहे ते काय दाखवणार आपण? कॉन्ग्रुएंट दाखवणार. काय दाखवणार? कॉन्ग्रुएंट. जेणेकरून आपण त्याचे करस्पॉन्डिंग अँगल देखील कसे दाखवू शकतो? कॉन्ग्रुएंट. म्हणून या ठिकाणी याला इक्वेशन नंबर दिला आपण थर्ड. नेक्स्ट बघा आपण घेणार दोन ट्रायंगल. इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल बघा? ABC आणि त्याच्यासोबत कोणता ट्रायंगल घेत आहे आपण? ट्रायंगल PQR. तर या ठिकाणी बघा साइड AB इक्वल्स टू साइड काय करणार? PQ. साइड AB कॉन्ग्रुएंट साइड PQ. आणि हे कशावरून बरं?
या ठिकाणी आपण काय केलं होतं, कन्स्ट्रक्शनच अशा पद्धतीने केलं होतं की AB ची जेवढी लेंथ आहे तेवढी पुण्याची असणार आहे PQ ची, म्हणून हे कशावरून लिहिलं बघा, कन्स्ट्रक्शन. त्याच्यानंतर बघा सिमिलरली साइड, साइड या ठिकाणी बघा BC इक्वल्स टू काय, साइड QR, साइड BC कॉन्ग्रुएंट साइड QR, आणि या ठिकाणी हे देखील कशावरून लिहिलं आपण, कन्स्ट्रक्शन. नेक्स्ट बघा, आपण लेंथ इक्वल दाखवली कोणाची, साइड AC इक्वल्स टू साइड PR, आणि कशावरून लिहिणार, इक्वेशन 3 वरून. म्हणजे या ठिकाणी साइड AC कॉन्ग्रुएंट साइड PR, आणि कशावरून लिहिलं, फ्रॉम इक्वेशन 3. मग बाय यस 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 टेस्ट, हे जे दोन्ही ट्रायंगल आहे ते काय होणार, कॉन्ग्रुएंट होणार. म्हणजे या ठिकाणी बाय यस 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 टेस्ट ट्रायंगल ABC काय होणार, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PQR. याचाच अर्थ त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल कसे असणार, कॉन्ग्रुएंट असणार. म्हणजे या ठिकाणी बघा अँगल ABC कॉन्ग्रुएंट असणार अँगल PQR, आणि याच्या ठिकाणी काय येणार, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. कशावरून लिहिलं, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. याचाच अर्थ बघा आपल्याला PQR अँगल दिलेला आहे, आपण कन्स्ट्रक्शन ज्या पद्धतीने केलं, अँगल PQR इक्वल्स टू काय, 90 डिग्री, आणि अँगल PQR 90 डिग्री असेल तर याचा अर्थ अँगल ABC देखील किती असणार, 90 डिग्री. या ठिकाणी आपण याला देऊ इक्वेशन नंबर 4. म्हणून अँगल ABC इक्वल्स टू काय, 90 डिग्री फ्रॉम इक्वेशन 4. या ठिकाणी बघा हेन्स काय झालं आपलं, प्रूफ, हेन्स प्रूफ. तर या ठिकाणी आपण काय दाखवला, अँगल ABC काय दाखवला, 90 डिग्री. म्हणून हा जो ट्रायंगल आहे, ट्रायंगल ABC इज काय होणार, राईट अँगल ट्रायंगल. तर या पद्धतीने आपण काय करू शकतो, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम आपण काय करू शकतो, प्रूफ करू शकतो. तर आजच्या या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.